युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस टंचाई निर्माण झाल्यानं नागरिक विविध पर्यायांकडे वळले असून इंडक्शनच्या मागणीची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। जळगावमध्ये ही देखील इंडक्शनची मागणी वाढली असून मोठ्या प्रमाणात मागणी खरं तर वाढल्यानं विक्रेत्यांकडे इंडक्शनचा स्टॉकही संपला आहे। त्यामुळे आता ग्राहकांकडून ॲडव्हान्स बुकिंग केली जात आहे। त्याचाच आढावा घेत विक्रेते आणि ग्राहकांशी संवाद साधलाय लोकशाहीचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूयात। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर कुठेतरी त्याचा थेट परिणाम गॅसवरती झालेला आहे आणि गॅसचा मोठ्या प्रमाणात तुटवडा या ठिकाणी भासत आहेत। इंडक्शन शेगडी घेण्यासाठी ॲडव्हान्स बुकिंग करत असल्याचं चित्र हे समोर आलेलं आहे। कस्टमरकडे गॅस न बुकिंग करता गॅसचा हा पर्याय म्हणून इंडक्शन शेगडी ही वापरली जाते आणि त्याची डिमांड खूप जास्त वाढली आहे मागच्या 2 ते 3 दिवसात। आणि कस्टमरमध्ये आहे की त्यांचा गॅस भेटला नाही, त्या हिशोबाने इंडक्शन हा आपण घ्यावा। पुरवठा सध्या आजच्या परिस्थितीत अशी आहे की आमच्याकडे पुरवठा काहीच नाही आहे। जे आमच्याकडे स्टॉक होता आजच्या तारखेला पूर्ण संपलं गेलं आहे। आम्ही कंपनीकडेही मागणी केली आहे। कंपनी आम्हाला आश्वासन देते की तुम्हाला माल भेटून जाईल। सध्याची परिस्थिती अशी आहे की आम्ही कस्टमरकडून ॲडव्हान्स बुकिंग घेतोय। ॲडव्हान्स बुकिंग घेतल्यानंतर आम्ही त्यांना सोमवार किंवा मंगळवारी आम्ही त्यांना डिलिव्हरी देऊ शकतो, अशीच आम्हाला कंपनीकडून हमी भेटली आहे। त्या हिशोबाने ॲडव्हान्स बुकिंग घेतोय। हो सर, शेगडी पण 2 दिवसांनी मिळते आणि 99% अशी परिस्थिती आली आहे की 99% सगळ्यांच्या घरी सिलेंडर आहेत। 1% असेल खेडेगावमध्ये की ते चुलीवरती करतात, त्यांच्याकडे ऑप्शन आहे। पण जे शहरात राहतात, धावपळीचे जे जॉब करतात ते करतात, त्यांना तर चुलीवरती करणं आणि लगेच म्हणजे अवेलेबल म्हणजे गॅसवर लगेच होतं, चुलीवर होत नाही। तर मग सिलेंडर नाही मिळणार। मग त्याच्यामुळे एक मार्ग पर्याय असा आहे की इंडक्शन आहे। पण इंडक्शनसाठी सुद्धा आम्हाला 4-4 दिवस वेटिंग करावं लागतंय, 4 दिवस आम्हाला थांबावं लागतंय। व्यापारी देखील कंपनीला पैसे देऊन देखील वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत। ग्राहकांच्या ॲडव्हान्स बुकिंग करून या ठिकाणी आपल्या शेगड्या ज्या आहेत, इलेक्ट्रिक शेगड्या ह्या देत असल्याचं चित्र समोर आलेलं आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।